जी व्यक्ती निस्वार्थपणे ही कथा करेल, ऐकल, हे श्रवण करेल मायबाप, मी ठामपणे सांगतोय, मी विश्वासानं, माझा देव माझ्या समोर आहे, विश्वास ठेवा मायबाप, तळमळीने सांगतोय. जी व्यक्ती 7 दिवशी तपश्चर्या अगदी पवित्र मानून करेल, तिला पुन्हा आयुष्यभर पुन्हा काही करायची आवश्यकता पडणार नाही आहे मायबाप. काहीच नाही रे, काहीच नाही. जगातली सर्व साधन शून्य सांगितले, शून्य आहे. पण पुढे ऐका, आणि जी व्यक्ती कथा ऐकायला येते पण इथं बसत असताना सुद्धा कथेमध्ये तिचं मन नाहीये, कोणी जांभळीकडे पाहणं, कोणी उठलं तिकडे पाहणं, कोणी नवीन आलं तिकडे पाहणे, सगळीकडे जी व्यक्ती इथं बसून सुद्धा कथेत लक्ष नसतं, त्या व्यक्तीनं देवासमोर रडली, आटापिटा केला, आयुष्यभर उपवास धरले, काही केलं, मी ठामपणे सांगतोय, तिला एक तीळ मात्र सुद्धा फळ प्राप्त होणार नाही मायबाप, नाही होणार. सत्य बोलतोय. इथं येऊन सुद्धा मनात कोणाविषयी निंदा उत्पन्न होत असेल, कथेत लक्ष नसेल, अरे करा, किती साधन करा, काय करायचं करा, काही मिळणार नाही. हर हर, कारण माझं शास्त्र सांगते, कथा सांगते, जन्मांतरे भवेत पुण्यम मदस्य सुधीमता, तसे प्रतिर्भव तत्र महाभाग्यवतो मुनी. अरे हे शास्त्र सांगते, ही कथा ऐकण्याकरता एक जन्माचं नाही, अरे अनेक जन्माचं पुण्य ज्यावेळेस आपलं उदयाला येतो मायबाप, त्यावेळेस माझ्या देवादिदेव महादेवांचं हे अलौकिक चरित्र श्रवण करायला मिळत आहे. जन्मोजन्मया बहु पुण्य के. काय सुंदर अलौकिक महात्म्य मायबाप. अरे आपण आलोय ना, एक जन्माचं पुण्य नाही, फार कष्ट करून, फार मेहनत करून अनेक जन्माचं पुण्य एकत्र आलो रे. त्यावेळेस हे सत्संग आपल्याला पाहायला मिळतात, आनंद घ्यायला मिळतात. कारण एक सांगू का, कष्टाची किंमत असावी. आपण सहजासहजी इथं नाही आलो रे, फार अनेक जन्माची ही मेहनत आहे, हे विचार आहेत, आणि त्याचं फळ म्हणजे हे शिव महापुराण कथा ऐकलेला मिळते आपल्याला. जर शिव महापुराण ऐकण्याकरता अनेक जन्म आपल्याला प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात, आणि अनेक कष्ट करून जर हे आपल्याला मिळत असेल तर मायबाप ऐका रे, एक सुद्धा क्षण इथला वायाला जाता कामा नाही. कारण परत जर हा क्षण जीवनामध्ये आणायचा असेल तर तेवढे जन्म, अनेक जन्म हे सत्संग आपल्याला करावं लागतील, हे पुण्य कमावं लागतील. म्हणतात कितीतरी योनी आपण फिरत येतोय रे, आणि त्यानंतर हा पवित्र अलौकिक मनुष्य जन्म सर्व कर्मातून मुक्त होण्याकरता, आणि या साधनानं त्या भगवंतापर्यंत त्या ठिकाणी हे साध्य भगवंताने आपल्याला दिलं रे, हे साधन दिलंय, आणि या माणसाचं साध्य फक्त भगवंताची प्राप्ती आहे. फार मोठी संधी मिळालेली आहे आपल्याला, फार मोठी संधी. फक्त एक आहे, या संधीचं सोनं करायचंय का लोखंड करायचं हे आपल्या हातात आहे. हे आपल्या हातामध्ये आहे. श्रोत्याला मी सतत सावध करतोय की लक्ष द्या, सावध व्हा. शिव महापुराणात ही मंत्र, हे श्लोक हे कल्याण करणार आहे. पुढे सांगितलं फार सुंदर आहे. दुसरं वैशिष्ट्य बघा, ऐका जरा मायबाप. काय सांगितलंय, राजसूयेण यत् पुण्याग्निष्टोमशतेन च तत् पुण्यं लभते शंभो कथा
श्रवण मात. वा. हे भगवान शंकराचे शब्द आहे की जो कथा श्रवण करतोय ना, जो कथा आवडीनं श्रवण करतोय, प्रेमानं श्रवण करतोय, असं सांगितलं की त्याला जे अग्निष्टोम यज्ञ माईबाप, त्या यज्ञाचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होत आहे. काय अलौकिकता आहे. अग्निष्टोम यज्ञ हे महान यज्ञ, त्या महान यज्ञाचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. हे शिव महापुराण कथा सांगते. आणि पुढे तर फार सुंदर सांगितलंय. हे शृण्वन्ति मुने वै शैव पुराणम शास्त्रोत्तम. हे शास्त्र एवढं अलौकिक आहे की जो कथा श्रवण करतोय ना त्याला मनुष्य म्हणायचं नाही. ऐकताय ना? जो कथा श्रवण करतोय ना त्याला मनुष्य म्हणायचं नाही. तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न उत्पन्न झाले असेल, मग काय म्हणायचं? मग म्हणायचं तरी काय? हे मी सांगत नाही आहे मायबाप. शिव महापुराणातला 17 क्रमांकाचा श्लोक आहे, तो माझ्या समोर आहे. काही दिव्य श्लोक मी तुमच्याकरता आणलेत मायबाप. ऐका. प्रश्न केला की नाहीये, जो जो कथा श्रवण करतो ना त्याला माणूस नाही म्हणायचं, त्याला मनुष्य नाही म्हणायचं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले. माणूस म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? काय म्हणायचं काय? तर सूतजी महाराज म्हणतात पुढे, ऐका. जो कथा श्रवण करतोय ना त्याला माणूस नाही म्हणायचे. मग हे शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमूर्तं ते मनुष्याण मंतव्या रुद्रायेव न संशयः. वाह, क्या बात आहे. मी आल्या आल्या तुमचं दर्शन जे घेतोय ना त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. कारण मी प्रथमतः माझ्या व्यासपीठावर बसल्यानंतर श्रोते मायबापांचं दर्शन पहिल्यांदा प्रथमतः घेतोय. त्याचं कारण सांगतोय की जो कथा श्रवण करतोय ना, जो कथेची भावना, कथेचे विचार, हे पवित्र विचार घेऊन सोबत येऊन इथं पवित्र भावनेनं बसतोय ना, आणि जो भगवान शंकराची दिव्य कथा श्रवण करतोय ना, तर हे पुराण, हे शिव महापुराण सांगताय की त्याला मनुष्य म्हणायचं नाहीये मायबाप. मग कोण आहे तो? कोण आहे? अरे जो कथा भोलेनाथांची श्रवण करतो आहे तरी कोण? काय म्हणावं त्याला? शिव महापुराण सांगतं, माझा भोलेनाथ सांगतो, जो माझी कथा श्रवण करतोय ना, जो माझी कथा श्रवण करतोय, ऐकतोय, त्याला कोणी कदापि कधी मनुष्य म्हणायचं नाहीये. कारण कथा श्रवण केल्यानंतर ते मनुष्याना मंतव्या, त्याला कोणी मनुष्य म्हणायचं नाही. मग अरे ज्यानं कथा श्रवण केली तो माणूस राहत नाही, तो रुद्र बनला जातो मायबाप. तो एक भगवान शंकराचं स्वरूप बनल्या जातो, तो रुद्र स्वरूप बनल्या जातोय. एवढी पवित्रता त्या व्यक्तीमध्ये येते, लक्षात ठेवा. म्हणून तर आल्या आल्या पहिला आशीर्वाद मी तुमचा घेतोय. हर 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 हर. पण महाराज, येणाऱ्या कलियुगामध्ये ही 7 दिवस कथा ऐकण्याची वेळ भेटणार नाही. किती किती काम आहे लोकांच्या पाठीमागे. मग काही जर 2 दिवस कथा ऐकायला आले त्यांनी काय करावं? काही जण 1 दिवस कथा ऐकायला आली त्यांनी काय करावं? येणाऱ्या कलियुगामध्ये अरे आई वडिलांचं श्राद्ध करायला सुद्धा मुलांकडे वेळ नसणारे, लक्षात ठेवा. एवढी व्यस्त माणसं या कलियुगामध्ये राहणार आहे. मग ही कथा 7 दिवस कोण श्रवण करणार आहे? कसं फळ प्राप्त होणार आहे? तर ती सुद्धा मनात शंका काढून टाकतो, लक्षात ठेवा. ऐका. मुहूर्तं वा तदर्थं वा क्षणं च वा ये शृण्वन्ति पुराणं तं तेषा दुर्गती भवेत्. अरे काय पर्याय दिला तरी सूतजी महाराजांनी, काय पर्याय दिलाय?
खरं व्यासजींचे उपकार आहेत. व्यासजीनं कलियुगातला विचार करूनच हे शिवमहापुराण तयार केले. त्यांना माहिती आहे माणसं 7 दिवस वेळ काढणार नाही, कोणाकडे एवढी वेळ नसणार आहे. मग त्याकरता सूट दिली आपल्याला, फार मोठी सूट दिली. कोणती? जर 7 दिवस तुमच्याकडे वेळ नसेल ना, निदान 6 दिवस तरी कथा ऐका. किती दिवस? 6 दिवस नसेल ना, अरे 5 दिवस तरी कथा ऐका. 5 दिवस तुमच्याकडे वेळ नाहीये, मग 4 दिवस तरी कथा ऐका रे. 4 दिवस तुमच्याकडे वेळ नाहीये, निदान 3 दिवस तरी. नाही 3 दिवस आमच्याकडे फार मोठा व्याप आहे, अरे 2 दिवस तरी कथा ऐका रे. नाही आमच्याकडे 1 दिवस तरी. नाही हो मालक, काय करावं, फारच व्याप आहे, 1 दिवस सुद्धा वेळ नाही. तर श्री सूतजी महाराज सांगतात की जर तुम्ही 1 दिवस नाही आले, पण 1 मुहूर्त जर त्या ठिकाणी तुम्ही कथा जर श्रवण केली, अरे चलता चलता ओम नमः शिवाय मंत्र तुमच्या कानावर पडले, सहज काम करत असताना, सहज जात असताना ही कथा जर तुमच्या कानावर पडली, तरी माणसाचा उद्धार आहे. तरी उद्धार आहे, सहज सहज. अरे माणसाचा उद्धार करते, यात नवल नाही रे. हे शास्त्र सांगते, कथेचा आवाज, त्या ध्वनीचा आवाज जिथपर्यंत जातो ना, तिथपर्यंत या मनुष्याचा उद्धार करणारी कथा आहे. आजी म्हणते आता उद्या इथं यायचं नाही, घरूनच कथा ऐकू. झोपलेले ऐकायले का? मला वाटलं त्यांना सांगता उद्यापासून बरं झालं महाराज, उद्या घरीच कथा ऐकू आपण. माणसाचा उद्धार होईल, यात नवल नाही. पुढचं ऐका, ही कथा माणसाचा उद्धार करते, यात नवल नाहीये. पण ही कथा नालीतल्या किड्याचा सुद्धा उद्धार करते. शिवमहापुराण हे दिव्य शिवमहापुराण. हर 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 हर. प्रश्न केला मायबाप, गोड कथा आहे, गोड कथा आहे. आज तर महात्मे, मला माहिती आहे तुम्हाला जड जाईल, आपला परिचय नाही आहे. कथा किती वाजेपर्यंत घ्यायची? 4 वाजेपर्यंत. 4 वाजले ना हो, 4 तर वाजले. तर 20 मिनिटं चालेल. घ्यायची का 20 मिनिटं? घ्यायची? तुम्ही म्हणले नाही महाराज जेवले का? महाराज नाही ना, महाराज आल्यापासून जेवले नाही महाराज, बाद झाले. आणि सांगू का, मला अशी श्रोते पाहिजे. मला असं होतं श्रोत्याने माझ्याकडून सकाळी कथा सुरू होईल की संध्याकाळी संपावी. मी सांगितलं ना की दुप्पट काम करून घ्यायचं कोणत्या व्यक्तीकडून. एखादा मेरा महाराज 5,000 आणला, 10,000चं काम करून घ्यायचं. आपला फायदा पाहायचा. तुम्हाला मी सांगतो कानामध्ये, कधी बी आपला फायदा पाहायचा. आता इथून पुढे यावर्षी पुढच्या वर्षी जे महाराज येतील, तुमचा फायदा तुम्ही पहा. आपला फायदा पाहायचा, स्वार्थ पाहायचा. पण कुठे? परमार्थात आहे. कुठे नाही, इथे स्वार्थ पहा. आपलं कल्याण कसं होईल आणि महाराजाकडून किती 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 कथा, किती वेळ घेता येईल हे आपण पाहायचं. हर 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 हर. मग कथा गोड आहे, भगवान शिवांचं नाम गोड आहे. हर हर. बरोबर आपण 4:19 थांबणार आहोत. 8 मिनिटामध्ये कथेचं महात्म्य हे पूर्ण करायचं आहे, जेणेकरून उद्या प्रथम संहितेला आपल्या प्रारंभ करायचे. उद्या फार सुंदर कथा आहे माझ्या शिवांची. तर ती कथा तुम्हाला श्रवण होईल मायबाप. म्हणून आज या कथेमध्ये आपण थोडक्यामध्ये एक कथेचं महात्म्य पूर्ण करणार आहोत. एक बार हर हर. थोडं जोरात म्हणा ना जरा. हर हर. आले जरा 50-60% पुढे ढकलू. थोडं जोरात म्हणा हर हर. क्या बात. ही गर्जना महत्वाची आहे. सूतजी महाराज म्हणतात, धन्य आहात तुम्ही.
जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. पण काही प्रश्न जे साधकाच्या मनामध्ये आहे, जे आपल्याही मनामध्ये आहे, ऐका बरं का माय बाप, ही शिवकथा कशी श्रवण करावी याबद्दल मी तुम्हाला सांगतो. अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, पण माझ्या वेदव्यास ऋषीनं सुंदर कथानक सांगून मायबाप अंतःकरणातल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एक वेदव्यास ऋषीने एक सुंदर कथा आपल्या समोर प्रगट केली, ती देवराज ब्राह्मणाची कथा आहे. ऐका ना, कथा तुम्ही श्रवण केलेली कथा आहे, पण थोडक्यामध्ये मला वेळ कमी. आज कथा आपली 3ला प्रारंभ झाली. काय करू, सरांना खूप लांबून यायचं होतं, आम्ही बरोबर 1लाच कथा सुरू केली सर. पण तुमच्याकरता सगळी थांबवलं ते अर्धा पाऊण तास. धावपळीत आले आमचे सर सुद्धा. एक किरात नगर होतं, लक्षात ठेवा. मी कथा काय सांगतो ना माता माऊली, पुरुष मंडळी लक्षात ठेवा. नुसतं चरित्र महत्वाचं नाहीये, गोष्ट महत्वाची नाहीये. ते चरित्र का सांगितलंय, त्या चरित्राच्या पाठीमागचा जो भाव आहे माईबाप, जे त्या चरित्राच्या माध्यमातून भगवान शिवानं वेदव्यास ऋषीनं आपल्याला काय मार्गदर्शन केलंय ते शोधून काढायचं. चरित्र सगळ्यांना माहिती आहे, भगवान शिवांचं, देवराज ब्राह्मणाचं. रामकथा सगळ्यांना माहिती आहे, भागवत कथा सगळ्यांना माहिती आहे, पण का सांगितल्या गेली हे अजून कोणाला माहिती नाही. आता शिवमहापुराणामध्ये सुद्धा खूप चरित्र आहेत, पण हे चरित्र का सांगितले गेले, कशामुळे सांगितले गेले, हे सांगण्याच्या पाठीमागचा जो भाव आहे, जो आदर्श, जे मार्गदर्शन आहे, जे मोटिवेशन आहे मायबाप, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. नुसतं चरित्र महत्वाचं नाही आहे. ऐका, एक देवराज ब्राह्मण होता, असा होता तसा होता, आणि अशी देवराज ब्राह्मणाची कथा शिवमहापुराणामध्ये आली. हर हर महादेव, संपलं. मग दुसरी कथा येते. मग हे असं, हे चरित्र महत्वाचं नाही. नुसतं कथा ऐकून माणसाचं कल्याण होत नाही, बरं का सर, ऐकताय ना. नुसतं चरित्र ऐकून, शिवपुराण ऐकून, भागवत कथा ऐकून, रामकथा ऐकून कल्याण होत नाहीये. ऐकताय ना. तुम्ही म्हणता बाबा जरा वेगळं सांगायला लागेल, पण माझं सांगण्याचं तात्पर्य तुम्ही कळून घ्या मायबाप, की नुसतं चरित्र ऐकून कल्याण होत नाही. नुसतं चरित्र ऐकून माणसाच्या विचारामध्ये परिवर्तन होत नाहीये. अशा कितीही कथा ऐकल्या तरी परिवर्तन कोणाच झालं. लोक कथा आहे तोपर्यंत वा 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 महाराजांनी अहो किती गोड कथा सांगितली, वा वा आज काय चरित्र गोड सांगितले हो. हो, नुसतं हा भाव महत्वाचा नाही आहे, नाही आहे, नाही आहे. आम्ही का, आणि कथा ऐकल्यानंतर माणसाचं कल्याण होतं. देवदेवाची कथा असते, चांगलं सांगितलं, पण एवढं बोलून भागणार नाही. नुसतं चरित्र ऐकून कल्याण होणार नाहीये, परिवर्तन होणार नाहीये, विचारात परिवर्तन होणार नाहीये मायबाप. मग काय करावं लागेल आपल्याला. नुसतं 7 दिवसाचं शिवमहापुराण ऐकून सुद्धा कल्याण होणार नाहीये. नुसतं कथेनं कल्याण होत नसतं. डॉक्टरांनी तुम्हाला एखादा शुगर झाली किंवा एखादा रोग झाला, ऐका बरं का, आणि मी कुठून कुठे जातोय, का उदाहरण देतोय, कोणतं उदाहरण देतोय, कशाकरता देतोय, जरा तुम्ही सुद्धा बुद्ध्यांक तुमच्याजवळ असू द्या. मी काय सांगतोय, नुसतं चरित्र ऐकून कल्याण होत नाहीये मायबाप. हे तुकोबराचे अभंग गातो, नुसतं अभंग म्हणून तो भाव लक्षात येत नाहीये. मी उदाहरण काय देतोय, की डॉक्टरकडे तुम्ही गेले, तुम्हाला फार शुगर आहे, ताप आहे, ज्वर आलाय तुम्हाला, आणि डॉक्टरने सांगितलं ह्या गोळ्या घ्या
आणि ह्या गोळ्या घेतल्यानंतर तुमची ताप राहील, तुमचा रोग नाहीसा होईल. डॉक्टरने तुमच्या हातात गोळ्या दिल्या. काय दिल्या? टॅबलेट दिले, गोळ्या दिल्या, औषधं दिले आणि तुम्ही त्या टेबलावर ठेवल्या आणि 1 तासभर त्या गोळ्याला पाहत बसले. काय पाहत बसले? रात्रभर त्या गोळ्याला पाहत बसले. तुम्हाला माहिती आहे या गोळीनं हा माझी ताप जाणार आहे, या गोळीनं आहे ना माझं सगळं दुखणं जाणार, रोग नाही, हे माहिती आहे, कल्पना आहे तुम्हाला. असं कल्पना नाही असं नाही आहे का? कारण डॉक्टरांनी शिकवलं तुम्हाला की ही गोळी घेतल्यानंतर तुमचा ताप जाणार आहे. पण तुम्ही ती गोळी टेबलावर ठेवली आणि रात्रभर पाहत बसले. मला सांगा किती मिनिटात तुमचा ताप उतरला? असं किती मिनिटात ताप उतरला? उतरला का ताप? नाही ना. पण कल्पना आहे ना, तुम्ही गोळी तर तुम्ही गेला डॉक्टरकडे गेला, तुम्ही बरं गोळी आणली, तुम्ही म्हणजे कथा ऐकली तुम्ही, सगळं झाला, इथला प्रसाद तुम्ही घेऊन गेलेत, गोळी आणली, सगळं झालं, टेबलावर ठेवली, पण तुम्ही नुसतं पाहत बसले. नुसतं पाहून त्या ठिकाणी तुमचा रोग नाहीसा होणार नाहीये. नुसतं कथा ऐकून कल्याण होणार नाही. मग काय करावं लागेल? ती गोळी उचलावं लागेल, तिला खावं लागेल, तिला पचन करावं लागेल, तेव्हा रोग नाहीसा होईल. तसं कथा नुसतं ऐकून फायदा होणार नाही. त्या कथलेचे जे पवित्र विचार आहेत, जे सकारात्मक विचार आहेत, ते तुम्हाला धारण करावं लागेल, त्याचं पालन करावं लागेल, त्याचं घुसळण करावं लागेल आणि त्या पद्धतीचं वागण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा माणसाचं कल्याण. नुसतं देव करायचं नाही 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 नाही. मायबाप एक सांगू, सर्वात मोठं परमार्थ मी बोलून गेलो मायबाप, की बस आपल्या अंतःकरणात पवित्र विचार निर्माण होणं म्हणजे परमार्थ आहे. सर्वात मोठं. काही नुसतं कथा ऐकतात पण बदल काहीच नाही, बदल काहीच नाही. आता मी खूप आवडीनं सांगतोय, मी किती सांगून फायदा नाही आहे. लक्षात ठेवा, एक मुलगा गोळी घेत नव्हता, औषध घेत नव्हता, बापाला त्याला धरलं. बरं का, बाप म्हणा औषध घे, तुला ताप आली खूप, हां अरे किती पैसे गेले दवाखान्यामध्ये, औषध घे औषध घे. पोरा मुलाला औषध घ्यायचं का? मुलाला औषध घेऊ वाटत नाही लहान लेकरांना. त्याने काय केलं, बापन मला तुला मी आता एवढा कानामागं देईन ना, एवढा मारेल ना, औषध घे. आता बापाचं प्रेमाचं बोलणं असतं. नाही घेणार बाबा, मला औषध नाही घेऊ वाटत, मी घेणार नाही नाही नाही. बाप म्हणला मी बी तुझा बाप आहे. हा, मग त्या बापानं काय केलं, त्या मुलाला खाली पडलं, त्याचे हात बांधले, पाय बांधले. आता कसं औषध घेणार नाही? आणि बापानं काय केलं, हे घेणार. त्या वडिलांना म्हणा बाप मी तुझा बाप आहे, त्यानं हात बांधले, पाय बांधले, त्याच्या तोंडामध्ये औषध टाकलं. आणि बाप म्हणला हा पाजलं की नाही, तोंडात टाकलं की नाही औषध? अरे बाप आहे तुझा. मुलगा मला मी बी तुमचा मुलगा आहे, माझ्या तोंडात टाकलंय तुम्ही, पण गिळायचे की नाही आता हे माझ्या हातात. काय तुम्ही माझे हात बांधले, माझे पाय बांधले, माझ्या तोंडात औषध टाकलंय, पण आता इथून पुढे गिळायचे की नाही हे आता माझ्या हातात. मी किती रडून कथा सांगितली, तळमळीनं कथा सांगितली, पण ती कथा धारण करायची की नाहीये महाराज, माऊली महाराज हे आमच्या हातात आहे. तुम्ही किती कशी कथा सांगा, पण कथेचं पालन करणं, हे विचार धारण करणं हे आमच्या हातात आहे. माईबाप नुसतं कथेनं कल्याण होत नाही. इथं एक सांगू का, इथं विचाराची देणघेण करायची आपल्याला, इथं संवाद साधायचा आपल्याला, कुठंतरी वेगळं जीवन जगायचं रे आपल्याला, कुठंतरी आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण व्हावा, लोकांविषयी प्रेम निर्माण व्हावं, कुठंतरी मेल्यानंतर कुठंतरी आपली किंमत राहावी रे. आपल्याला माणूस म्हणून जगायचं, जनावर म्हणून नाही. आणि त्याकरता ही विचाराची देणघेण आहे मायला, पवित्र विचाराची देणघेण आहे, हा सत्संग आहे. नुसतं भाव ही अवस्था नाहीये मायबा. हा सकारात्मक विचाराची देणघेण आपल्या जीवनामध्ये. एक सांगू का, माणसाची श्रीमंती माणसाला सुख देत नाहीये, पण माणसाचे पवित्र विचार माणसाला सुख देतात.
कित्येक श्रीमंत माणसं मी पाहिले, कित्येक पैशावाले पाहिले. अरे कितीही पैसा असो, बलाढ्य तो श्रीमंत असेल, कोट्याधीश असेल, पण त्याचे विचार हे खालच्या पातळीचे असेल तर त्या श्रीमंती काही कामाची नाही. माहिती नाही रे. किती श्रीमंत पाहिले. श्रीमंत कोणाला म्हणावं रे? श्रीमंताची व्याख्या सांगेल मी. पण कितीही पैसा असेल, श्रीमंत माणूस असेल, बलाढ्य असेल, धनवान असेल, पण त्याचे विचार खालच्या पातळीचे आहेत, दुःख देणारे, त्याची ती श्रीमंती आपल्या कामाची नाही. आणि श्रीमंती कधी माणसाला सुख देत नाही. हे सोडून द्या. सुख देत नाहीये माणसाला. श्रीमंती सुख देत नाहीये, धन सुख देत नाहीये. माणसाला सुख देतात त्याच्या अंतःकरणात असणारे पवित्र विचार, त्याचे कर्म. आणि एक सांगू का, माणसाला नातं ठेवायचंय ना, त्या माणसाच्या स्वरूपाशी कधी नातं ठेवायचं नाही. लक्षात ठेवा. ऐकताय ना सगळे? माणसाचं स्वरूप माणसाला कधी सुख देत नसतं. माणसाच्या स्वरूपाशी, त्याच्या श्रीमंतीशी, त्याच्या शरीराशी कधी नातं नसावं. नातं असावं त्याच्या अंतःकरणातल्या पवित्र विचाराशी. आपल्या ते सुख देणार आहे, त्याचं स्वरूप सुख देणार नाहीये. त्याच्या अंतःकरणात जे विचार आहेत ना, ते महत्वाचे. त्याच्याशी नातं ठेवत चला. कधी कोणाच्या स्वरूप ते काही महत्वाचं नाहीये मायबाप. ते कधी सुख देणार नाहीये मायबाप. पण शाश्वत सुख त्याचे पवित्र विचार आपल्या देत असतात. ही पवित्र विचाराची देणघण आपल्यात करावी, व्हावी. इथं फक्त पवित्र विचार, सकारात्मक विचार ही इथं श्रवण करायला मिळत असतात. पण मायबाप नुसतं कथा ऐकून कल्याण होत नाही, नुसतं चरित्र ऐकून कल्याण होत नाही. ते चरित्र, ते विचार आपल्या जीवनामध्ये धारण करावं लागतील, त्याचा विचार करावा लागेल. आणि कथा कल्याण करत नाहीये, ते कल्याण आपलं करून घ्यावं लागतं. हे एक लक्ष ठेवा. काय डॉक्टर माणसाचा रोग दुरुस्ती करत नाहीये, तो दुरुस्ती आपल्याला स्वतःला करून घ्यावा लागतो. काय आपल्याला करून घ्यावा लागतो. मायबा ही कथा फक्त प्रवाह चालू राहणार आहे, चालू राहणार आहे. हा प्रवाह चालू राहणार आहे. फक्त कोणाला किती कल्याण करून घ्यायचंय ना, हे आपण करून घ्यायचं. कारण एक सांगू का, सुख दुःखाला कारणीभूत हे जग नाहीये. सुख दुःखाला कारणीभूत भगवंत नाहीये. सुख दुःखाला कारणीभूत स्वतः आपले कर्म आहे. आपले कर्म आहे. आपले कर्म महत्वाचे आहे. आणि आपली जर कर्म चांगले असेल आणि आपल्या कर्मावर आपला विश्वास असेल तर देव सुद्धा आपल्या बंधनात असतो. आपल्या कर्मावर, अरे एक सांगू, स्वतःवर विश्वास पाहिजे, स्वतःच्या कर्मावर विश्वास पाहिजे. आणि ज्याचा स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे ना, तो मंदिरातही नाही आला, तो कथेलाही नाही आला, तर ही कथा चालून, हा देव चालून त्या व्यक्तीच्या घरी जातो. वा हर हर. असीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बल दरिद्रो रस विक्रेता वेद धर्म देवराज ब्राह्मणाची कथा आहे. मी थोडक्यात सांगणार आहे. एक किरातनगर होतं मायबाप. आणि त्या किरातनगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव काय होतं? देवराज. तुम्ही कथा गेल्या वर्षी गतवर्षी श्रवण केली ना. काय नाव होतं? ऐका आता ही कथा का सांगितली गेली. आणि शिवमहापुराणामध्ये त्या महापाप्याचं वर्णन का आलं ह्या पवित्र ग्रंथामध्ये. या पवित्र ग्रंथामध्ये महापाप्याचं वर्णन होतं. या पाठीमागचं कारण काय असेल हे मी तुम्हाला सांगतोय. आणि 7 दिवस तुम्हाला हीच कथा ऐकायला मिळणार आहे.
देवराज ब्राह्मण होता आणि त्या नगरातली लोक कोणी सज्जन नव्हतं मायबाप, की कोणाकडून काहीतरी शिकायला मिळावं अशी कोणतीही माणसं नव्हती. काही व्यापार करणारी माणसं होती. दरिंद्रची व्याख्या तुम्हाला सांगणार. दरिंद्री कोणाला म्हणाल? हा, दरिंद्री कोणाला म्हणत असते याची व्याख्या तुम्हाला मानतो मी 5-10 मिनिटांमध्ये. हा, गरीब कोणाला म्हणावं, श्रीमंत कोणाला म्हणावं, दरिंद्री कोणाला म्हणावं, दरिंद्रची व्याख्या शिव महापुराणामध्ये फार सुंदर पद्धतीने आली आहे. ऐका ना, ब्राह्मण असताना सुद्धा ही घोर कर्म तो त्या ठिकाणी देवराज करत होता. अरे, ब्राह्मणाचं कर्तव्य सांगितलं, धर्मग्रंथाचं पारायण करावं, गायन करावं, त्यानंतर धर्मग्रंथाच्या सुंदर कथा समाजाला सांगाव्या, धर्माची स्थापना करावी, हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. पण आज हा देवराज ब्राह्मण असताना सुद्धा एक काम करत होता. तो ज्ञान दुर्बल होता, अज्ञानी होता मायबाप. ज्ञान दुर्बलाची व्याख्या अशी सांगितली आहे, तो ज्ञानानं दुर्बल होता, तो अज्ञानी होता मायबाप. जीवन फार कमी आहे, लक्षात ठेवा. जीवनामध्ये समजूतदारपणा फार महत्वाचा आहे. ऐकताय ना सगळे? हा, समजूतदारपणा अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. फौजदारी नकोय, समजूतदारपणा पाहिजे, समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टी. आणि आज तो देवराज ब्राह्मण करत नव्हता. ज्याच्याकडे पवित्र विचाराची कमी आहे त्याला दुर्बल म्हटलं मायबाप. श्रीमंती असून सुद्धा मायबाप कधी अन्नदान करण्याची क्षमता नाही, त्याला दुर्बल म्हटलं गेलं. दुर्बलाची खूप व्याख्या दिली मायबाप. आणि तोच देवराज ब्राह्मण रस विक्रेता, रस विकत होता. कोणता रस? ऊसाचा? ऊसाचा रस नाही, मद्यपान. अरे, एवढा मद्यपान विकायचा मायबाप की लोकांना वेड लावलं होतं त्या देवराज ब्राह्मण आहे. हा, आणि माणसं सुद्धा देवराज ब्राह्मणाला जवळ करायची. वा 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 देवराज. का असतं माहितीये का? समाज स्वार्थी आहे. जोपर्यंत ज्या देह काम करतोय ना तोपर्यंत सुनबाई सुद्धा म्हणते मामाजी चहा आणू का. ऐकताय ना तुम्ही? बरं का, ऐका. जोपर्यंत हा देह काम करतो, या देहापासून काहीतरी आपल्याला मिळतंय, आपलं भागतंय, तोपर्यंत जग दादा मामा करताय. आणि एकदा याचं काम करणं थकलं की स्वतःच्या मुलाला सुद्धा तो देह जड लागतो. जोपर्यंत बाप काम करतोय ना तोपर्यंत सुनबाई सुद्धा म्हणते मामाजी चहा करू का, पाणी आणू का, नाश्ता करू का. आणि एकदा मामाजीचं पेन्शन येणं बंद झालं की मामाजीनं म्हणा, अगं बाई सुनबाई मला चहा ना, बाद झालं, मला काय दुसरी कामं नाही का, त्याच्याकरता मी आले का, त्याकरता माझं लग्न करून दिलं का. कधी पेन्शन येणं बंद झालं. याचा अर्थ असा आहे, या जगामध्ये फक्त कामावाल्या माणसाला किंमत आहे, बिनकामी माणसाला किंमत नाही. जोपर्यंत हे चालतंय ना, जोपर्यंत तुमचं बँक बॅलन्स तुमच्या नावावर आहे तोपर्यंत सुनबाई सुद्धा सेवा करते. पण एकदा माणूस संपला रे, हे जग पुन्हा आपल्याला कामात ठेवत नाही. लक्षात ठेवा. काय सुंदर सांगितलं देवराज ब्राह्मणाची कथा. वा वा. की आज तो सर्वांना मद्यपान द्यायचा रे, सर्वांना बरं वाटत. वा क्या बात आहे देवराज, क्या बात आहे देवराज. अरे तुझ्यासारखा माणूस नाही रे. लोकांची गरजा भागत होती म्हणून देवराज ब्राह्मण सुद्धा मद्यपान करायचा. लोकांना लुबाडलं, त्यानं खूप दुःख दिलं मायबाप. पण एक सांगू का, ज्यावेळेस आपला लेक वाम मार्गाला जातोय ना, जास्त दुःख होतं ते आपल्या आई वडिलांना. लक्षात ठेवा. तिला घ्या कोणीतरी, इकडे नका येऊ देऊ, तिला इकडे नका येऊ देऊ.
हर हर. एवढं दुःख झालं ना देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलांना. एक वेळेस मस्तकून हात फिरवला. अगं अरे ये माझ्या बाळा, ए माझ्या सोन्या, बस रे आमच्या जवळ. त्या देवराजाला जवळ बसवलं. डोळ्यामध्ये अश्रू आई बाबांच्या. देवराज ब्राह्मणाच्या मस्तकून हात फिरवतात रे ती म्हातारी आई बाप, आणि त्याला सांगतात, हे देवराज असं नको रे बाबू, आम्हाला खूप त्रास होतो. कारण माईबाप ज्या वेळेस आपला मुलगा फार व्यसनी निघतोय ना, त्रास देणारा निघतोय ना, सगळ्यात मोठं दुःख आई वडिलाला फार होत असतं. देवराज ब्राह्मणाचे आई वडील रडतात, आणि आज देवराजाकडे पाहत त्याला समजवतात, हे देवराज ऐकणारे बाळा, फार त्रास होतो रे आम्हाला, फार त्रास होतो रे, ऐक रे बाळा, असं का वागतोस रे तू? अरे आमचं वय झालं, तुझ्या चिंतेने आम्ही घटत चाललो, मरत चाललो देवराज ब्राह्मण. हे देवराज ऐक रे आमचं. कारण एक सांगू का, आई वडील सहसा लेकराच्या चिंतेने मरत असतात. लेकराच्या चिंतेने. एखादा आई वडील भाग्यवान असतो की त्यांच्या उदरामध्ये भाग्यवान एक सत्पुरुष जन्माला येतोय. माहिती त्या आई वडिलाचं पुण्य. देवराज ब्राह्मणाला आई रडून दोघे रडायला लागले, आक्रोश करतात, हे देवराज ऐक रे आमचं, ऐक रे बाबा. अरे ज्या वेळेस तू हे सगळं काम करतोय ना, फार दुःख होत रे आम्हाला, तुझ्या पाया पडतो देवराज, पण अशी काम करू नको रे, लोकांचे घर उद्ध्वस्त करू नको देवराज. त्या देवराजाच्या पायाला त्या ठिकाणी आई वडिलांना वेळ आली की दर्शन घ्यायची. हे माझ्या बाळा ऐक रे, हे काम करू नकोस रे, करू नकोस, आमचा अपमान होतो रे, आम्ही मरायला लागलो तुझ्या या विचारानं, तुझ्या या कर्तव्यानं, नको करू रे, तुला आमची शपथ आहे. पण ऐकत नाहीये हा देवराज ब्राह्मण, ऐकत नाही. पण देवराज ब्राह्मण हे देवराजाचे आई वडील भगवान शंकराचे भक्त होती मायबाप. त्याने विचार केला, जाऊ द्या, ज्या अर्थी आपला मुलगा त्या ठिकाणी वाम मार्गाला गेलाय ना, वाईट मार्गाला गेलाय ना, त्या अर्थी त्याला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण तो मुलगा जर आपला वाईट निघत असेल, याला कारणीभूत सुद्धा हे आपलं संचित आहे, आपले कर्म आहे. कदाचित मागच्या जन्मामध्ये काहीतरी कर्म आपल्याकडून वाईट कर्म घडले असेल. कारण लक्षात ठेवा श्रोते मायबाप, पुण्य केलं तर पुण्य सुद्धा मुलाच्या रूपानं जन्म घेत आहे, आणि पाप सुद्धा मुलाच्या रूपानं जन्म घेत आहे. जर सदाचारी सद्गुणी मुलगा जर जन्माला ना तुमच्या पोटी, असं समजा कुठंतरी तुमचा पुण्यानं जन्म घेतला. जर एखाद्याच्या उदरामध्ये जर एखादा दुष्ट मुलगा जन्माला, असं समजा तुम्ही केलेले पाप त्या पापाच्या रूपानं, मुलाच्या रूपानं ते पाप जन्म घेत. लक्षात ठेवा. म्हणून तर महाभारतातली कथा तुम्ही श्रवण केली असेल, त्या धृतराष्ट्राने अधर्म केला रे, महान पाप केली, तेच पाप मुलाच्या रूपानं जन्म घेत असतं. लक्षात ठेवा. पुण्याच्या रूपानंही मुलगा जन्मतोय, आणि पापाच्या रूपानंही मुलगा जन्मतो. लक्षात ठेवा. आणि दोष कधी कोणाला देऊ नका, समाजाला देऊ नका, मुलाला देऊ नका. अरे कुठंतरी त्याच्यामध्ये संस्कार ओतण्यामध्ये आपण कमी पडलेलो असतो. हे ऐकताना मातोश्री, नंतर मुलाला दोष देण्यात अर्थ नाहीये. जर तुमचा मुलगा तुमचं ऐकत नसेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर मुलाला दोष देऊ नका. का? कारण आपण त्याच्यामध्ये संस्कार देण्यामध्ये कुठंतरी कमी पडलोय. आपलं संचित हे संचित आहे. कारण त्या ठिकाणी लिंग अष्टकमध्ये एक सुंदर श्लोक आहे मायबाप. संचित पाप विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदाशिवलिंगम. हे संचित आहे मायबाप. पण देवराज ब्राह्मणाच्या आई वडील स्वतःला दोष देतात, पश्चाताप करतात.
पण स्वतःला धीरही देतात का, जाऊ द्या जाऊ द्या. कारण एक सांगू का मायबाप, बरे का, संसारात पडल्यानंतर पाप हे होतच असतं. ऐकताय ना, संसारात पडलं की पाप हे होतच. हा, अरे हे जे आज पाऊस पडतोय ना, मला सांगा, हे पावसाचा थेंब पडत असताना किती पवित्र आहे, किती स्वच्छ आहे, किती निर्मळ आहे. पण त्याच पावसाच्या थेंबाला या पृथ्वीचा स्पर्श झाल्यानंतर मलिन होतो. मायबा काय होतो, मलिन होतोय, तो घाण होतोय. त्या पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला जर या पृथ्वीचा स्पर्श झाला, या मातीचा स्पर्श झाला, तर तो थेंब मात्र आपोआप मलिन झाल्याशिवाय राहत नाही. पण एखादा भाग्यवान तो थेंब असेल, तो समुद्रात पडत असेल. एखादा भाग्यवान असेल, तो गंगेत जात असेल. एखादा भाग्यवान असेल की तो शिंपल्यात पडत असेल, मोती होत असेल. हा, कर्मय मायबाप. संसारात पडलं की पाप हे होतच. पण शास्त्र सांगते, झालंय ना पाप, त्या पापाचा विचार करू नका. हे पाप कसं झालं माझ्याकडून, पश्चाताप नाही करायचा. मी नेहमी सांगतोय ना, या कपड्याला डाग लागला ना, त्या डागाचा विचार करू नका. कुठे लागला, मी कुठे बसलो होतो, कशाचा डाग आहे, याचा विचार केल्यापेक्षा, याच्यात वेळ घातल्यापेक्षा हा डाग निघेल कसा याचा विचार करा. अरे झालं ना पाप, कालपर्यंत आपण पाप केलेत ना, कालपर्यंत केली ना पाप, अरे जाऊ द्या, गेली ना पाप, केली ना पाप, पण आता पापातून मुक्त कसं व्हायचं याचा विचार करा. केलेली पाप आठवू नका, जाऊ द्या, तो क्षण गेला मायबाप, पण आता इथून पुढे जीवन कसं जगायचं ना याचा विचार करा. कित्येक माणसं म्हणतात, आज जर म्हणलो ना, अरे माळ घालावा रे, माळ घालावा. माणसं म्हणतात, महाराज कशाला माळ घालावा, आता इथून पुढे जीवनात कधी माळ घातली नाही, असं केलं तसं केलं, आणि आता कुठं 2 दिवसाकरता माळ घालावी, अशी कित्येक माणसं म्हणतात. पण मायबाप हे पुराण सांगतं, अरे केली असेल ना कर्म, पण एखादा व्यक्ती तुमच्या समोर येऊन जर तुम्हाला हे चांगले विचार म्हणत जर प्रगट करत असेल ना, तुम्हाला आग्रह करत असेल, तर कुठंतरी तुमचं कल्याण होते, कुठंतरी तुमच्या जीवनामध्ये संधी प्राप्त होते. कारण अरे पाप प्रत्येक जण करतो मायबा, प्रत्येक जीवनात पाप झालेली आहे, त्या पापाचा विचार नाही करायचा. आता इथून पुढे कसं राहायचंय, कसं जगायचंय याचा विचार करावा. हर 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 हर. आणि आज देवराज ब्राह्मणाच्या आई वडिलांनी स्वतःला धीर दिला, मायबाप धीर दिला. माझं एक सतत सांगणं असं बरं का अशोक भाऊ, मला फक्त परिचय द्या तुमचा सगळ्यांचा, मला बोलताय तुमच्याकडे उद्या द्या. मी सतत म्हणत असतो, मी कधीच कोणाला माळ घालायला आग्रह करत नाही. मी कितीतरी पाहिले की जास्त माळी घालणारेच खोटं बोलतात, जास्त उभा गंध लावणारेच खोटं बोलतात. मी पाहिले आमचे महाराज लोक सुद्धा फेटा बांधतात, कीर्तन करतात, पण समाज रंगवण्याकरता किती खोटं बोलतात. जे तुकोबरायचा अभंग घेतला, जे तुकोबराची भाषा प्रगट करावी, जे तुकोबराची भाषा, जे मार्गदर्शन, जे अभंगातला भाव समाजाला सांगावा, तो भाव कोण सांगतंय? नाही सांगत मायबा. फक्त कारण मला माहिती आहे, आज कीर्तन हे देवाकरता चालत नाही, कीर्तनकार सुद्धा कीर्तन हा समाजाकरता करतो. लक्षात ठेवा, कोण देवाकरता करताय, आणि जो देवाकरता करतो त्याला भाव नाही. पण मला माहिती आहे, त्याला भाव समाजात नाही, पण देवा समाजात, त्याला समाज भाव. आणि मी जे करतोय ना मायबा, अरे मी जर तुमच्या करता कथा आतापर्यंत केली असती ना, तर फॉर्च्युनर गाडीत बसून आला असतो. माझ्या जीवनातल्या कथा सांगू, आतापर्यंत 200 तर 250 कथा झाली असतील. 2000 किती केला, 2012 का 2015 14-15 पासून आम्ही सोबत एक कथा करतोय मायबा. जो त्यावेळेसचा भाव होता, कारण आम्ही कित्येक कथा अशा केल्या, त्या कथेमध्ये आम्हाला जायला सुद्धा पैसे राहिले नाही.
आणि त्याला साक्षीदार पूर्ण माझ्या 2015 पासून आमचे निखिल महाराज आहे. 2015 पासून आम्ही सोबत आहे. कधी कधी मायबाप कथा करून सुद्धा मला जायला पैसे माझ्या कलाकारांनी दिले. एवढ्या 15 वर्षामध्ये कधी माझ्या मायबापाचा मी व्यवहार केला लक्ष ठेवा. हा, मी कलाकारासाठी बोललो असेल, पण आजही मायबाप की नाही नाही एवढ्याशिवाय मला परवडत नाही, मी नाही येऊ शकत, कॅन्सल नाही. आजपर्यंतही माझ्या मायबापाचा व्यवहार झाला नाही. आणि देवाने माझी परीक्षा पाहिली नाही असं नाही आहे. अरे लय मजबूत होऊन आला रे माऊली महाराज इथे. लय मजबूत होऊन आलो मी इथे. कथा करत असताना सुद्धा माझ्या भगवंताने माझे लेकरं उपोषी मारलेत. माझ्या काही वेळा माझ्या घरामध्ये खायला सुद्धा अन्न राहिले नाही. कथा करत असताना सुद्धा एवढी परीक्षा माझ्या देवाने माझी पाहिली आहे. एवढा दिवाळाचा मोठा सण असताना सुद्धा माझी छोटी चिमुकली लेकराला फटाके सुद्धा वाजायला नव्हते. दिवाळीचा सण असताना सुद्धा माझ्या घरात स्वयंपाक नव्हता, फक्त मुरमुरे होते लेकराला खायला. एवढी माझ्या भगवंताने भोलेनाथाने ही परीक्षा पाहिली आहे. का की बघू ना हा मनातून करतो का कसा करतोय. बदलल आज जर लेकराला खायला दिलं नाही ना तर उद्या कथेचा व्यवहार करेल. करेल हा व्यवहार. खूप परीक्षा पाहिजे. पण मी त्याला म्हणलो अरे तू काही कर. मरल मी थोडी कथा करल, मी थोडं जगणार आहे, जास्त जगणार नाही. तू कितीही परिस्थिती आणली ना, किती माझी लेकरं उपाशी मारलीत, पण भगवंता पण तुझ्या जीवनात त्या आयुष्यामध्ये कधी व्यवहार करणार नाही करणार आहे. मला उपाशी मार, अरे किती परीक्षा पहा तू, पण पैसा करता लोकांना कधी मी भीक मागणार हे लक्षात ठेव. नाही मागणार. आणि या व्यासपीठावर बसून नाही रे, ही तसली श्रीमंती नकोय रे मला. नकोय श्रीमंती, तसला पैसा नकोय मला. आज तू ज्यावेळेस समोर येतोय ना, मायबाप ज्यावेळेस मी इथं बसतोय ना, मला काही दिसत नाही. मी काय कथा करतोय, कशी करतोय, मला कुटुंब, माझा संसार, माझा परिस्थिती काही आठवत नाही. आजही जसा आम्ही साधारण आहे ना, कारण आम्हाला किती अनुभव आले. माझी गाडी जर पाहिली लोक म्हणतात अरे महाराज छोटे. माझी अवस्था पाहून बरेच जण म्हणतात फार एक कलियुगाची अवस्था विचित्र आहे. इथं बाह्य अंगाला किंमत आहे, इथं तळमळून कथा सांगणाऱ्याला किंमत नाहीये. माझी हे जगच फार विचित्र झालंय. जो भगवंताला प्रकट करतो ना त्याची कथा नाही आवडत. पण मी निश्चय केला मायबाप, नाही तुम्ही कोणत्या कथेनं आनंदित होताना मला नाही ते पाहायचंय, पण मला इथं बसल्यानंतर माझ्या बाबांना आणि कथा सांगतो प्रसन्न होतो ना, जे माझ्या मानसिक समाधान मला मिळते ना मायबाप, त्याकरता मी तुमचा विचार करेन. फक्त तुम्ही तुमचा विचार करायचा कशी कथा ऐकायची. ही स्वांत सुख हे मनाला प्रसन्न करणारे नाही रे. हे पैसा हे चलत राहत रे, अरे सहज पैसा मिळून जातो रे, पण इथला आनंद जीवनात कुठंच प्राप्त होत नाही मायबाप. अरे हा आनंद कधी यायचा, अरे पैसा येऊन अरे कधी येतोय तो, पण हे शोते मायबाप, हे प्रेम अरे भगवंत तो देतोय मायबाप. म्हणून आज देवराज ब्राह्मण असताना सुद्धा ती विचित्र विचार ही पद्धत मग विचार करत होते मायबाप. हे संचित आहे. संसारात पडल्यानंतर पाप हे होत असतं. स्वतःला समाधान दिलंय. आणि त्यानंतर देवराज ब्राह्मण खूप पाप केलं मायबाप. आई वडील त्याच्या चिंतेनं प्राण त्याग केला. देवराज ब्राह्मण ते 2 प्रतिष्ठानपुरामध्ये निघून गेला. एक शिवालय होतं मायबाप, त्या शिवालयामध्ये देवराज ब्राह्मण जाऊन बसला. पण तिथे सुंदर शिव महापुराणाची कथा प्रारंभ होती मायबाप. आणि हे बघा, ज्यावेळेस तो बसला होता ना, तो कथा ऐकायला बसलेला नव्हता. नाहीये काही कथा ऐकण्याची मानसिकता, ती धाव, ती तळमळ, हे विचार त्याच्या मनात कसलेही नव्हते. भावही नव्हता, प्रेम नव्हतं, आदर नव्हता, काही नव्हतं. सहज बसला होता. पण कोणत्या आशेनं? कथेच्या आशेनं नाहीये, भुकेच्या आशेनं. मला कुठेतरी खायला मिळेल, मला इथे प्यायला मिळेल, माझी भूक भागेल.
या भुकेच्या आशानं तो बसलेला होता रे, कथेच्या आशानं नाही. पण मायबाप देवराज ब्राह्मण वृद्ध झाला होता आणि असं सांगतात वृद्ध काळामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असते, माणसाला सहन होत नाही. आणि देवराज ब्राह्मण गतप्राण झाला. परिणाम असा की कथा सांगते की स्वर्गातली ती यमदेवता त्याला न्यायला आली, घेऊन गेले त्याला. ऐका बरं का, घेऊन गेले. तितक्यात देव भगवान शंकराची गण आली, सांगतात हो हे आमचं गिरायक आहे, तुम्ही श्लोक ऐकला नाही का? हा तदर्थम वा की भगवान शंकराची कथा ही एक क्षणभर सुद्धा जर कानावर पडली, किंबहुना की जो भगवान शंकराची कथा एक क्षणभर ऐकतोय ना, तो माणूस राहत नाही, तो काय बनला जातो. ऐका ना, मी तुम्हाला सांगून गेलो बरं की क्या बात आहे. आणि कथा अशी मी अर्धी कथा तुमच्याकडूनच म्हणून घेणार, मला सवय ती जरा प्रश्न करायची. लक्षात ठेवा, उद्यापासून आज जी कथा झाली, कशामुळे कथा सांगितली हे तुम्हाला विचारणार मी उद्या, आणि ज्यानं उत्तर दिले ना त्याला इथला प्रसाद मिळेल. म्हणून आज कथा लक्षपूर्वक ऐकायची आहे, आणि इथला प्रसाद मिळणं हे कोणाच्या नशिबात आहे. मग कथा अशी ऐका की आपल्याला स्टेजपर्यंत येता यावं. ज्यानं उत्तर दिलं त्यांना सगळ्यांना प्रसाद मिळणं, उत्तर देत चला. ही कथा मी एकट्यानं सांगायची नाही. म्हणतात ना, सामूहिक भोजनामध्ये आणि सामूहिक भजनामध्ये फार आनंद असतो. आणि कथा ही संवादाची कथा आहे. तुम्ही कथा ऐकावी, तुम्ही सांगावी, मी ऐकावी, मी सांगावी, तुम्ही ऐकावी. म्हणून ज्यानं कथा श्रवण केली तो काय बनला जातो? रुद्र बनला जातो, रुद्र बनला जातो. म्हणून यानं कथा श्रवण केली, अरे जाता जाता मरता मरता याच्या कानावर दिव्य जगाचा मायबाप देवाधिदेव जो महादेव आहे त्याची कथा, ही दिव्य कथा, ही अमृत समान कथा, ही त्या पापी देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडली. हा पंचाक्षर मंत्र, दिव्य पंचाक्षर मंत्र, जो 7 करोड मंत्रामध्ये अलौकिक एक महान मंत्र आहे, की 7 करोड मंत्राची सुद्धा ती दिव्यता, ती फळ एक मंत्र मिळून देतो, तो आहे ओम नमः शिवाय. आणि तो पंचाक्षर मंत्र, षडाक्षर मंत्र, तो या देवराज ब्राह्मणाच्या कर्णपटलावर पडलाय. म्हणून या देवराज ब्राह्मणाची पाप सगळी भस्म झाली, आणि हा देवराज ब्राह्मण आता देवराज राहिला नाही, हा भगवान शंकराचा रुद्र बनला आहे. एवढी अवीट कथा आहे. आणि स्वर्गात त्या ठिकाणी भगवान शंकराच्या जे गण आले ते देवराज ब्राह्मणाला घेऊन गेले मायेबाप. आणि आज देवराज ब्राह्मणाला हे फळ मिळून गेलं मायबाप, रोगातून मुक्त झाला. आणि आज तो महापापी असताना तो देवराज ब्राह्मण आज भगवान शंकराच्या जवळ सानिध्य ते प्राप्त झालं. अरे ऐकणारे श्रोते म्हणतात, वा 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 क्या बात आहे. अरे काय माझा भोलेनाथ किती भोळा आहे रे, किती भोळा. एवढा पाप करून सुद्धा, अरे ज्यानं कधी दर्शन घेतलं नाही, कधी हात जोडले नाही, त्यानं फक्त एक क्षणभर कथा ऐकली रे, त्याच्या जीवनातली सगळी पाप निघून गेली. आणि आज भगवंताचं सानिध्य प्राप्त झालं. सूतजी म्हणतात, धन्या शिवपुराणस्य कथा परम पावनी, यस्या श्रवणामात्रेण पापियानपि मुक्ति भाग. धन्य है शिवपुराण, धन्य है शिवपुराण, धन्य हे शिवपुराण. आणि सर्वांनी जय जयकार केला. हर 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 हर. अतिशय सर्वांना आनंद झाला. ही आहे शिव महापुराण कथा. सहजही ऐकली, तो कितीही पापी असले पण या जगामध्ये असणारी ही पवित्र जी गंगा आहे शिव महापुराण, एकदा जर डुबकी मारले, एकदाच, तरीही त्या ठिकाणी समूळ पाप भस्म होतात. बरं एक सांगू, पाप जाणं म्हणजे काय? आपल्या जीवनात कुठेतरी चांगले विचार निर्माण होणं म्हणजे पाप जाणं. लक्षात ठेवा, चांगले विचार निर्माण होणं म्हणजे पाप जाणं आहे.
पाप काय पुण्य काय याची व्याख्या सांगेल तुम्हाला. म्हणून त्या ठिकाणी देवराजाचा उद्धार झाला. जसा त्याचा झाला तसा आपला सुद्धा व्हायला पाहिजे. म्हणून तीच कथा तीच तळमळ आपण उद्यापासून तर कथा मूळ जी शिवमहापुराण कथा आहे, आज प्रथम संहितेला आपण उद्या सुरू करणार आहोत. फार सुंदर कथा आहे. उद्या येत असताना मातोश्रीला विनंती आहे, हे पंचपाळेन साखर हे काही सोबत आणायचं नाही बरं का. उद्या खाली हात यायचं आहे, खाली हात यायचं, काहीच आणायचं नाही. फक्त येत असताना एकच वस्तू सोबत आणायची, फक्त आपलं शुद्ध आणि पवित्र अंतःकरण. बस एवढी गोष्ट आपल्या सोबत असू द्या, बाकी ह्या पूजेची काही गरज नाही त्याला. बस आपलं पवित्र विचार आणि शुद्ध अंतःकरण सोबत आणलं, झाली देवाची पूजा.